गज लाभले गेलेत या स्पर्धेसाठी. पहिला बॉल पॉवर प्ले बद्दल पहिला बॉल, पहिलाच बॉल जबरदस्त वेगवान भन्नाट वेग होता या चेंडूवरती. अगदी निर्धाव चेंडूची सांगता करत असताना ही सूरजची खासियत आहे. ज्या वेळेला मात्र त्याच्याकडे नवीन चेंडू सोपवला गेलाय कॅप्टननी, त्या वेळेला मात्र त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी होती आणि त्या जिम्मेदारीने अचूक रत्ते मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल सुपर हाताळला जातोय. कारण नवीन चेंडू हाताळणं हे सोपं नसतं, कारण अवघड असतं ते गोलंदाजासाठी. तर नक्कीच नितीन धोडी सर चिंचिनी आले, त्यांचे मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर नक्कीच व्यासपीठावरती यायचंय आदरणीय सन्माननीय नितीनजी धोडी सर, मात्र नक्कीच व्यासपीठावरती यायचं आहे. राईट बॉल टू विकेट. मोठा फटका या वेळेस प्रीतम दांडेलचा वार आणि चेंडू गेलाय सीमा रेषा फार. षटकार 6. एक कडक फलंदाजी, 2 चेंडू नक्कीच इथं पाहायला गेलं तर चांगले राहिले होते, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक कडक प्रहार पाहायला भेटला. त्यामुळे रिझनला मात्र अगदी चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. कुठली धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी, थोडासा कमबॅक केलाय, चांगली पलटवार केलाय या गोलंदाजाने. 3 चेंडू डॉट फेकले जातात. चांगली गोलंदाजी. धावसंख्या होती ती फक्त 6 या आकड्यावरती 4 चेंडू फेकून झाले, तर अगदी मात्र जबरदस्त ही गोलंदाजी पाहायला भेटते. सूरजच्या माध्यमातून एक षटकार जरी आला तरी पण 3 चेंडू निर्धाव फेकलेत. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात करून दाखवली या गोलंदाजाने. रट्टम ओव्हर द विकेट. हलक्या हाताने मात्र फिंगर रोल केली होती या चेंडूवरती. चांगली फील्ड करेल, फेकी करेल तिथपर्यंत एक धाव रोखू शकणार नाही. एक सिंगल धाव पूर्ण होता. धावसंख्या होती ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक हँडला अक्षय राठोड. हा चांगला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी, चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे हा फलंदाज. चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण जिम्मेदारी आहे. प्रथमतः तुम्ही फलंदाजी करत असताना तुम्हाला धावा कमीत कमी या मैदानावरती 50-45 धावा बनवा लागतील. पहिलाच बॉल स्विच शीट आणि गॅप मध्ये अगदी जबरदस्त चेंडूवरती वार केलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 चौकार अक्षयच्या बाट मधून आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजेच बिनबाद 11. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती असणारा गोलंदाज पाहायला मिळेल. साई इलेव्हन पालघर संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती असणारा गोलंदाज रोहित. हा चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजेच 11. बिनबाद 11. प्रथमतः फलंदाजी करत असताना बीसीसी स्पोर्ट वंकसपाडा हा संघ पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी. प्रीतमच्या बॅटमधून एक षटकार, अक्षयच्या बॅटमधून एक चौकार, एक सिंगल धाव. धावसंख्या होते एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल मिडल स्टंपवरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. ती चांगली गोलंदाजी ही रोहितची खासियत आहे. ज्या वेळेला रोहित सारखा गोलंदाज असतो तेव्हा मात्र मोठे फटके मारणं अवघड असेल फलंदाजाला, कारण रोहित सारखा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना एकदम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करते. स्लोवर गेम चेंडू होता, याच्यावरती मोठा फटका, चेंडू निघून जातोय प्रीतमच्या बॅट मधून षटकारा करता. अगदी कमी गती होती परंतु टायमिंग प्रॉपर केला जात आहे आणि चेंडूला पाठवून देतोय सीमारेषा पार. षटकार 6.
आणि प्रथम जर का फलंदाजी करताना धावसंख्या होती ती म्हणजे 17 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकून झाले. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला, दुसऱ्या चेंडूवरती लगेचच एक मोठा फटका खेळलाय. ऑफसाईड ऑफ स्टॉप. ही लेंथ चांगली असते. प्रत्येक गोलंदाजाने जर ह्या लेंथवरती गोलंदाजी केली तर फलंदाजांना जकडून ठेवण्याचं काम हे नेहमी करताना कुठलाही गोलंदाज पाहायला भेटते. तेच लेंथवरती गोलंदाजी अगदी जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू फेकून जर दुसऱ्या षटकात धावसंख्या होती ती फक्त 17 या आकड्यावरती. पुन्हा इथं बॉलरच्या फुल थ्रो मध्ये काय अगदी जबरदस्त पाहायला ह्या चेंडूला अडवला गेलाय. चांगला डॉट बॉल येतोय पुन्हा षटकार ठोकल्यानंतर लगेच 2 चेंडू मात्र खूप चांगले असे आपल्याला पाहायला भेटते. निर्धाव फेकले गेले तर चांगली गोलंदाजी. 4 चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या आतापर्यंत खर्च केली रोहित सारख्या गोलंदाजी फक्त 6. इथे लॉंग ऑफ मध्ये फिल्डर डेप मध्ये प्रोडक्शन खूप चांगली फिल्डिंग केली जाते. एक सिंगल धाव कंप्लीट करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला भेटेल अक्षय राठोड. त्याने मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा शेवटचा बॉल केला होता आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता अक्षयच्या बॅटमधून. इथून फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस करत असताना रोहितला माहिती आहे की स्विच हिट हा चांगला खेळाडू खेळतो आणि त्याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर तीच फील्ड सजवली गेली. कारण अगदी थर्डमॅन रिझनला डीपमध्ये फिल्डर प्रोटेक्शन ठेवलं जाते. शेवटचा बॉल अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील. इथे घुटना टेकला आणि चेंडूला मात्र फेकायचं काम करायचं होतं. चांगले फिल्डिंग पाहायला भेटेल. 100% नक्कीच एफर्ट लावले गेले फिल्डर कडून आणि रनिंग बिटवीन द विकेट एक खूप सुंदर पाहायला भेटते. धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या होते ती म्हणजेच 20 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजेच 20 बिनबाद 20. VCC स्पोर्ट वंकसपाडा हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक हाताळत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती फक्त 10 या आकड्यावरती. रोहितने 8-9 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी इकॉनॉमी गोलंदाजी पाहायला भेटली रोहितच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल होता इथे लगेच तोफा होता. तोफा कबूल करायचा तो ऑफ साईडला मात्र हलक्या हाताने कट केला जातोय. प्रीतमच्या बॅटला थोडासा लागलाय चेंडू. चेंडू निघून जातोय तिथपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते धावपलकावरती. रनिंग बिटवीन द विकेट असती चांगली नेहमी पाहायला भेटते. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल अगदी जबरदस्त पाहायला भेटे. अक्षय सारखा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव खर्च करत असताना तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकून जरा धावसंख्या होती ती म्हणजेच 21 या आकड्यावरती. बिनबाद 21 प्रथमतः फलंदाजी करत असताना VCC स्पोर्ट वंकसपाडा हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. अक्षय सारखा फलंदाजाच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला भेटला. इथे उडवलाय उंच जास्त लांबी कमी जिथं होता फिल्डर तिथे थांबवलाय कॅच आणि फलंदाज जातोय बॅक टू द डगआउटच्या दिशेला. हताश निराश असेल कारण जिम्मेदारी होती प्रथमतः फलंदाजी करत असताना. अरे नक्कीच इथून कुठे ना कुठे थोडासा वंकसपाडा संघ अडचणीत असेल परंतु प्रीतम तांडेल एक हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये भन्नाट 2 षटकार ठोकले तर त्याच्यावरती नजरा असतील. डीजेला सध्या ऐकूया सुमधुर संगीत.
पहिल्याच सफलता हात लागत असताना अक्षय सारख्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवरती गडी गारद केले. आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय, कारण आज गोलंदाजाची गरज आहे. प्रथमतः नाणेफेकी जिंकली आणि गोलंदाजावरती जिम्मेदारी दाखवली, कारण आमच्याकडे एक सरस गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करू शकतात आणि धावा थांबू शकतात. परंतु इथून पाहायला गेलं तर आमंत्रित केले होतं बॅटिंगसाठी वंकासपाडे या संघाला आणि खरोखरच चांगली फलंदाजी प्रीतमच्या बॅटमध्ये पाहायला भेटते. तर शिवीच सीट करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी, खरोखरच फलंदाज बॅक टू द डगआउटच्या दिशेला जाताना गोल्डन टचचा शिकार झालाय. म्हणजे सुंदरच्या चष्मा भरून मगारी परततोय तंबूच्या आसऱ्याला, नक्कीच गेल्या पावल्यामध्ये लगेच परततोय हा फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिनिश आज चांगला फलंदाज आहे, परंतु अक्षय काय गोलंदाजी करतोय. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक पाहायला भेटलं काय ऑन हॅट्रिक चेंडू असेल अक्षयच्या हातामधील. अक्षय सारखा गोलंदाज राईट ऑर द विकेटनी गोलंदाजी करतोय, खूप चांगली गोलंदाजी. अक्षय सारखा एक मोठा फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये, त्याला मात्र आउट केलं. त्यानंतर पाहायला गेलं तर भरत सारख्या फलंदाजाला आउट केलं. आता मिनिश हा फलंदाज स्ट्राईक हँडला पाहायला भेटलेला आहे. ऑन हॅट्रिक चेंडू अक्षयच्या हातामध्ये पाहायला भेटलेले, चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाने आतापर्यंत जगडून ठेवलंय, कारण तिसऱ्या षटकामध्ये ज्या धावा थांबवायच्या होत्या त्या धावा थांबवायचे काम अगदी केले जाते, चोखरीते केली जाते. इथून उडवलाय आणि नक्कीच मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, 4 चौकार. जसा मिनेस गेला मैदानाच्या आतमध्ये आणि चौकार ठोकलाय, जसा मध्ये जबरदस्त शट होऊन गेलाय पॉइलिन मधून आणि जबरदस्त षटका चौकार ठोकलाय. 4 धावसंख्या होती ती फक्त 25 आकडे होते. या वेळेला साथीचा वापर केला जातोय, परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही. इथून पाहायला गेलं तर एकही धाव मिळेला, एक सिंगल धाव स्ट्राईक एंडला. घातक फलंदाजी करताना ओपनिंगचा सलामी वीर फलंदाज प्रीतम तांडेल स्ट्राईक एंडला. शेवटचा अंतिम बॉल अशाला अंतिम बॉल वरती नक्कीच किती धावा बनवले जातील. धावसंख्या होते एकत्रित म्हणजेच 26 आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल. इथे मात्र काऊ कॉर्नर रिजनला रोहित चुकी करतोय आणि एक मोठ्या फलंदाजाला जीवनदान देतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार, 4 चौकार. प्रीतम धावाचा ब्रँडेड फटका ठोकला जातोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी मात्र साधा सोप्पा झेल प्रीतम तांडेलच्या सोडल्यानंतर नक्कीच शेवटच्या डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजाला मात्र पाचारण केलं जात आहे, कारण चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि कॅप्टनचं कुलमधून नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल चांगला गोलंदाज. सुरेंद्र बॉलिंग ट्रॅकवरती चांगला गोलंदाज कॅप्टन आहे या संघाचा आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण डेट ओव्हर स्पेशलिस्ट. यानंतरची मॅच असेल एका साईडला राणी शिरकत, दुसऱ्या साईडला बिलवाडी. या दोन संघ नायक लगेच इनिंग ब्रिंग मध्ये यायचं आहे आणि लगेच नाणेफेकी करून घ्यायचे. उंच जास्त लांबी कमी. पहिल्या बॉल वरती मात्र गडी घरात केला जातोय आणि आउट ऑफ द पार्क पाठवलाय. तर म्हणजे फलंदाजाला खरोखरच एक चांगला फलंदाज मिनेश आउट होत असताना शेवटचे 5 चेंडू शिल्लक असे पहिल्या डावातील आणि पहिल्या डावातील विचार केला तर स्ट्राईक एंडला कोण पाहायला भेटते तर प्रीतम तांडेल नावाचं वादल
मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार एक धुवाधार फारी खरोखरच खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. वन मॅन आर्मी आपल्या संघासाठी अगदी मात्र कामगिरी केली, कारण कॅप्टन आहे एका साईडला पालघरचा संघाचा कॅप्टन तर दुसऱ्या साईडला वंकासपाडा या संघाचा कॅप्टन पाहायला भेटेल. दोन दिग्गज कॅप्टन मध्ये नक्कीच एक चांगली चुरशीची लढत मैदानामधील पाहायला भेटेल. चांगली गोलंदाजी करेल का चांगली फलंदाजी करेल, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानामधील पहिल्या डावातील लगेच विचार केला तर चांगली गोलंदाजी होत असताना प्रत्येक तांडेलने मात्र आकर्षक शॉट केले गेलेत. त्याच्या बॅटमधून परंतु नॉन स्ट्राईक केला असेल. न्यू बॅटर मैदानामध्ये लगेच आपल्याला पाहायला भेटेल. रोहित 5 चेंडूचा खेळ शिल्लक असलेला इथून मोठे फटके केलेले का सिंगल डबल मात्र कन्व्हर्ट करेल फलंदाज रोहित. सुरेंद्र सारखा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. इथून मात्र उडवलाय परंतु नक्कीच वन बाउंड चेंडू निघून जाईल का, एक धाव दुहेरी धावीचा प्रयत्न करणार नाही, कारण अंतिम 4 चेंडू शिल्लक असतील पहिल्या डावातील. आणि नक्कीच एक सेट बॅटर स्ट्राईक केंडला प्रीतम तांडेल आपल्याला पाहायला भेटेल, कारण ज्याच्याकडे खासियत आहे मोठे फटके मारण्यासाठी मात्र महारथ हाशील आहे असा फलंदाज स्ट्राईक केंडला पाहायला भेटतोय. प्रीतम तांडेल वर्सेस सुरेंद्र, बेस्ट वर्सेस बेस्ट. एका साईडला स्टेट ड्राईव्ह, इथून मात्र नक्कीच चेंडूला काय जबरदस्त फिट केले जाते. चांगले फील्ड दुसऱ्या धावीचा प्रयत्न करतील का, इथून पाहायला गेलं तर एक सिंगल धाव. आणि इथून नक्कीच कुठे ना कुठे पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करत असताना सुरेंद्र सारखा गोलंदाज पाहायला भेटते. धावसंख्या होती ती म्हणजेच 32 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक असते पहिल्या डावातील. असं वाटलं होतं खरोखर 40-45 धावा बनवतील, परंतु इथून पाहायला गेलं तर थोडंसं संघर्ष करावा लागतंय वंकासपाडा या संघाला, कारण एक मोठा संघ आहे. खूप चांगलं मॅचेस खेळण्याचा अनुभव आहे त्यांच्याकडे. ऑफसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पंच सांगत असताना हा वाईट चेंडू, खराब चेंडू. अतिरिक्त धाव नक्कीच जोडली जाईल. धावसंख्या होती ती 33 या आकड्यावरती, कारण या स्पर्धेचं बक्षीस सुद्धा 33,000 रुपये आहे. आणि धावसंख्या होती ती म्हणजे 33 धावा धावफलकावरती. कुठला संघ मात्र विजय होईल आणि 33,000चा मानकरी ठरेल. इथून उडावला उंच जास्त लांबी कमी, लोंगॉनचा फिल्डर येतोय चेंडू खाली. थोडीस नक्कीच इथून पाहायला गेलं तर दुखापत जाणवते खेळाडूला. नक्कीच जाण बघायचं आहे, कारण त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू जाऊन आदळतोय. खूप जास्त उंचली घेणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला होता, जास्त उंची घेणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. आणि नक्कीच थोडंसं कॉन्सन्ट्रेशन चुकलं आणि त्याच्या नक्कीच चेहऱ्यावरती जाऊन हा चेंडू आदळतोय. चला पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. चला इथून पाहायला गेलं तर नक्कीच जाईल. सुटल्यानंतर स्ट्राईक असेल ती म्हणजेच प्रीतमकडे धावसंख्या होती फक्त 34 या आकड्यावरती. यानंतरची मॅच असेल ती म्हणजेच एका साईडला राणी शिरगाव दुसऱ्या साईडला बिलवाडी. दोन्ही संघांना एक नक्कीच टॉस बॉक्स मध्ये जोडायचा आहे, नाणेफेकी करून घ्यायचे इनिंग ब्रेक मध्ये, कारण 2 चेंडू असतील तुम्हाला कॉल केला जातोय. आपला संघ आणि नक्कीच आपले संघ नायक असतील त्यांनी मात्र तर नक्कीच दिलीप धोडी सर खैरापाडा इथून मात्र नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच आदरणीय सन्माननीय किसरजी धोडी सर राणी शिरगावचे नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल मनापूर्वक, कारण एक चांगले व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटर्स आणि नेहमीच क्रिकेटची सेवा करणारे किसरजी धोडी त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. धावसंख्या होते ती म्हणजेच 35 या आकड्यावरती. असं ते विचार केला तर प्रीतम तांडेल इथून मात्र नक्कीच कव्हर रिजनला चेंडू निघून जातोय. मोठा फटका येतोय प्रीतम नावाचा ब्रँडेड चौकार. आणि शेवटच्या अंतिम बॉल वरती चौकार आल्यानंतर धावसंख्या होती ती म्हणजेच
39 धावा, 40 साठी टार्गेट असेल. चला राणीशिरगाव संघाचा संघनायक, तसं बिलवाडी संघाचा संघनायक, चला याचा नाणेफेकी करून घ्यायची. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे बेलवाडी संघाचा संघनायक, तर रणशिरगाव संघाचा संघनायक. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. सेकंड मॅचचा जो टॉस होता ना, टॉस बॉक्समध्ये आपल्याला पाहायला भेटेल एका साईडला आनंद सरकार नक्कीच संघनायक राणीशिरगाव संघाकडून, तर दुसऱ्या साईडला भिलवडी संघाचा संघनायक पाहायला भेटतोय. टॉस जिंकला भिलवाडी संघाने आणि नक्कीच इथून पाहायला गेलं तर चांगली सुरुवात झाली भिलवाडी संघाची. चला फिल्डिंग सजवायची. बीसीसी वंकासपाडा संघ फिल्डिंग सजवून घ्यायचे. 2 फलंदाज सुद्धा मैदानामध्ये जायचं आहे, कारण आजच्या दिवसात पहिली मॅच आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ते म्हणजेच 39 धावा, 40चा टार्गेट ठेवला जातोय. प्रत्येक षटकामागील धावसंख्या बनवायला लागेल ते म्हणजेच 10चे प्लस करावे लागतील धावा. आणि नक्कीच ज्या ज्या संघाची एंट्री फी, नक्कीच जो संघ मात्र इथे खेळण्यासाठी उपस्थित झाले त्याची एंट्री फी सुद्धा जमा करायची, याची सुद्धा नोंद घ्यायची. आणि बिलवाडीने मात्र प्रथमतः सत्रक्षण स्वीकारलं गेले, कारण आमंत्रित केले राणीशिरगाव संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटेल. रोहित आणि स्वप्नील ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना, कारण रोहित सर का एक मोठा फलंदाज आहे, त्याच्या अगदीच अगेन्स्ट गोलंदाज सुद्धा तेवढाच चांगला प्रीतम तांडेल पाहायला भेटेल, जो मध्ये वेगावरती स्वार होऊन गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा चांगला गोलंदाज, तेवढा चांगला मात्र फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. गुरुगुरुत खूप चांगली अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. एका साईडला स्वप्नील, दुसऱ्याचा विचार केला तर रोहित ही सलामीची जोडी मैदानामध्ये. गेंदबाजी की जरूर यहाँ पर हमसे देखा जाएगा तो बहुत ही बेहतरीन गेंदबाज माने जाते हैं, जो अच्छी गेंदबाजी कर सकते हैं अपनी टीम के लिए.
अब यहाँ पे चुनौती भी रहेगी कि पहले बल्लेबाजी करते हुए आपने रन बनाए हैं। यहाँ पर देखा जाए तो 39 रन टारगेट रखा जा चुका है 40 रन का, और बेहतरीन जरूर गेंदबाजी करनी पड़ेगी। इस तरह से गेंदबाजी से काम चलने वाला नहीं, लेकिन वहीं अगर देखा जाए बात की जाए बल्लेबाजी टीम के लिए, तो जरूर रोहित जैसा एक बहुत ही बड़ा नाम जरूर लिया जाता है। जब जब आदिवासी समाज के मैचेस होते हैं ये बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं, खासा परेशान करते हैं गेंदबाजों को। लेकिन आज देखना पड़ेगा कि किस तरह से बल्लेबाजी करेंगे। एक तरफ प्रीतम टांडिल, दूसरी तरफ नजर आएगा एक अच्छा बैटल जरूर देखने को मिलेगा। किस तरह से यहाँ पर गेंदबाजी होती, नई गेंद के साथ शुरुआत करते हुए। पहली गेंद थी, फुल टॉस गेंद थी, अच्छी गेंद जरूर थी, लेकिन बल्लेबाज यहाँ पे थोड़ी सी मिसफील्ड और एक रन चुराने का मौका मिलता हुआ। क्योंकि आपने यहाँ पे जरूर अगर देखा जाए तो स्कोर काफी कम बना है। इसी तरह से अगर रन लुटाते रहे तो फिर दिक्कतें हो सकती है। आपको रन बचाना है, यहाँ से रन लुटाने नहीं है। अगर इसी तरह से अगर रन लुटाते रहे तो फिर दिक्कतें हो सकती है। अच्छी गेंदबाजी जरूर, पहली गेंद फुल टॉस थी क्योंकि अच्छी तरह से ग्रिप बनती नहीं, नई नई गेंद होती है और यही यहाँ पे देखने को मिलता हुआ। फुल टॉस गेंद थी, बिल्कुल वहां पर तैयार थे बल्लेबाज और गेंद को भेज दिया सीधा। जरूर यहाँ पर देखने को मिलता है 4 रनों के लिए वंस बाउंस गेंद निकलती हुई आखिरकार 4 रनों के लिए। तो वॉलेंटियर रहेंगे वो जरूर मैदान के बाहर रह सकते हैं, और जैसे गेंद जाते मैदान के बाहर तुरंत मैदान में भेज सकते हैं। अच्छा कार्य जरूर वहां पे देखने को मिलता हुआ। पहली गेंद पर सिंगल आया, दूसरी गेंद फुल टॉस थी और भरपूर अच्छा शॉट खेला यहाँ पर बल्लेबाज स्वप्निल के बल्ले से। शानदार जरूर शॉट देखने को मिलता हुआ। बढ़िया बल्लेबाजी जरूर, जैसी गेंद थी बिल्कुल उसी तरह से अगर शॉट खेलने के लिए बल्लेबाज भी तैयार थे। और होना भी चाहिए, आपके पास मौके मिलते हैं वो मौके को भुनाना भी चाहिए, और इसी तरह से अगर बल्लेबाजी करते रहे तो जल्द से जल्द ये मुकाबला खत्म हो सकता है। तेज थी, अंदर की तरफ लाने की कोशिश करते हुए, हल्के हाथों से डिफेंस करते हुए उस गेंद को फील्ड करते थ्रो करते, तब तक एक रन बनाने का मौका था दोनों बल्लेबाजों के पास। अच्छी रनिंग का बिटवीन द विकेट देखने को मिलती हुई, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के। 3 गेंदें हो चुकी है। पहली गेंद पर जरूर देखा जाए तो एक रन आया था, दूसरी गेंद पे चौका आया था, तीसरी गेंद पे सिंगल, फिर स्ट्राइक रोटेट होती हुई। दोनों बल्लेबाज जानते हैं यहाँ पे सिंगल डबल से भी ये मुकाबला जीता जा सकता है। फुल टॉस गेंद थी, यहाँ पे दोहरी मन में खेलना चाहते थे, यहाँ पे बड़ा शॉट खेले या फिर डिफेंस करे, और आखिरी समय पर अपने इरादे को बदला और यहाँ पे डिफेंस करने की कोशिश में ये गेंद डॉट होती हुई देखने को मिलती हुई। प्रदीप टांडिल चाहते हैं कि इसी तरह से कुछ गेंदें डॉट हो सके और अच्छी शुरुआत हो सके, लेकिन यहाँ पे वही देखने को मिलता हुआ। 4 गेंदों का खेल हो चुका पावर प्ले में। अभी भी देखा जाए तो पावर प्ले की 2 गेंदें शेष रहेगी और कितने रन बनाएंगे। फिर से एक बार टॉप एज लगा, वहां पर क्या बेहतरीन कैच देखने को मिलता हुआ, बहुत ही बेहतरीन था। विशाल जैसे वहां पर फील्डर खड़े थे, लेग स्लिप पर देखने को मिलते हुए, और जैसे कैच पकड़ा बल्लेबाज को चलता गया, एक बहुत ही बड़े खिलाड़ी को आउट कर दिया। अभी जाना पड़ेगा बल्लेबाज को बैक टू द डगआउट की तरफ। आखिरी गेंद हो सकती है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिलती हुई। यहाँ पर अगर देखा जाए तो बहुत ही खूबसूरत गेंदबाजी करते हुए 6 रन खर्च के 1 विकेट चटकाया। आखिरी गेंद रह सकती है। अब तक देखा जाए तो प्रीतम तांडिल ने एक अच्छी गेंदबाजी की अपने टीम के लिए, होना भी चाहिए क्योंकि आप डिफेंस कर रहे हैं 40 का स्कोर, और 40 स्कोर आपको डिफेंस करना है तो फिर किफायती गेंदबाजी करनी पड़ेगी। स्विच हिट करना चाहते थे सूरज, वहां पर लॉर्ड अपील होती हुई, अंपायर पे दबाव बनाने की कोशिश पूरी तरह से, उत्साह ज्यादा था, उम्मीदें काफी कम थी, और इसी वजह से यहां पर नॉट आउट करा देते हुए पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है कुल मिलाकर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। डीजे मला फिल्डिंग सजून घ्यायची आहे।
चला थोडीशी घाई करायची आहे. जिस तरह से अगर देखा जाए तो गेंदबाजी हुई थी बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिलती हुई प्रीतम टांडिल की तरफ से। एक चौका जरूर जड़ा लेकिन उसके बाद क्या कमबैक किया इस गेंदबाज ने, बहुत ही अच्छा कमबैक देखने को मिलता हुआ। 6 रन खर्च के एक विकेट छटका, इकोनॉमी गेंदबाजी देखने को मिलती हुई। लेकिन सूरज जैसा बल्लेबाज एक और देखा जाए तो स्वप्निल, दूसरी तरफ अगर देखा जाए तो सूरज हमें नजर आएंगे। दोनों बल्लेबाजों के बीच में अच्छा तालमेल के देखने को मिलेगा, लेकिन अच्छी साझेदारी यहाँ पर बनाकर खेलने की कोशिश करेंगे। इस मैदान की अगर बात करें तो जरूर यहाँ पर लक्ष्य का जरूर पीछा कर चुके हैं। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की शुरुआत होती हुई स्वप्निल की तरफ से एक चौका जड़ा था इस बार बल्लेबाज ने, लेकिन उसके बावजूद अच्छी गेंदबाजी देखने को मिलती है। पावर प्ले खत्म हो चुका है, अब 5 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर हमें देखने को मिलेंगे। डीप में प्रोटेक्शन देते हुए बहुत ही बेहतरीन फील्डिंग की सजावट बीच मैदान के अंदर देखने को मिलती हुई बीसीसी वंकासपाड़ा टीम की तरफ से। बहुत ही शानदार टीम मानी जाती है, जब भी मैदान में आते हैं तो बहुत ही बेहतरीन अच्छा कार्य उनकी तरफ से देखने को मिलता है। अच्छी क्रिकेट देखने को जरूर मिलता है और वही यहाँ पर आज पूरी तरह से देखने को मिलता हुआ। राइट और द विकेट मिलिस गेंदबाजी करते हुए। पहली गेंद थी, शॉट भी रखी थी, हल्के से बैकअप द हैंड को थोड़ा सा जरूर यहाँ पर आगे पीछे खींचा था। बिल्कुल वो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस समय, बहुत ही लय में और बहुत ही किफायती गेंदबाजी देखने को मिलती हुई। साथ पहली गेंद दूसरे ओवर की डॉट देखने को मिल रही है, बहुत ही अच्छी गेंदबाजी देखने को मिलती हुई। बल्लेबाज स्वप्निल जो ओपनिंग के बल्लेबाज है, लेकिन अब तक एक चौका उनके बल्ले से देखने को मिलता हुआ। पैरों पर गेंद थी, हल्के हाथों से जरूर वहां पर खेलने की कोशिश करते हुए अक्षय आएंगे, वहां पर उस गेंद को फील्ड करेंगे। एक सिंगल रन बनाने का मौका, एक सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होते हुए स्ट्राइक पर रहेंगे अब सूरज। दूसरे ओवर की 2 गेंदें हो चुकी है, स्कोर हो चुका है कुल मिलाकर 7 रन, 1 विकेट के नुकसान पर लक्ष्य का पीछा करते हुए। बहुत ही बेहतरीन ये मुकाबला देखने को मिलता हुआ। यहाँ से बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी, अगर ये मुकाबला जीतना है तो फिर आपको यहाँ से चौके छक्के जड़ने पड़ेंगे। पहले ही सफल हुए थे, इंतजार किया था कब खराब गेंद मिले, लेकिन वहां पे क्या बेहतरीन कैच, क्या शब्द डे बिल्कुल इसे कहा जाएगा। और बल्लेबाज को चलता कि सूरज जरूर यहाँ पे यकीन नहीं कर रहे हैं कि यह कैच लिया गया या फिर मैच को पकड़ा। बहुत ही बेहतरीन यहाँ पे कैच को वॉच करते हुए कमाल का यहाँ पे कैच देखने को मिलता हुआ। चलना पड़ेगा बल्लेबाज सूरज को, अपने आंखों पर यकीन नहीं हो रहा है कि इसी तरह से कैच भी पकड़ा जाएगा। इतना अच्छा टाइमिंग के साथ शॉट खेला था बल्लेबाज सूरज ने, लेकिन बेहतरीन फील्डर वहां पे देखने को मिलते हुए। आज देखा जाए तो वंकासपाड़ा टीम की फील्डिंग बहुत ही बेहतरीन, जिस तरह से रुशाल ने कैच पकड़ा था उसके बाद अगर देखा जाए तो ये कैच बहुत ही बेहतरीन पकड़ते हुए। नेहाल जैसा जरूर यहाँ पे फील्डर हमें देखने को मिलता हुआ। चलो फील्डिंग सजून गया। बीच मैदान के अंदर नजर आएंगे जिग्नेश, तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर सकते हैं, मौका रहेगा आज क्योंकि टीम को जरूरत है। अब जरूरत पर आपको चौके छक्के जड़ने पड़ेंगे। स्कोर हो चुका है 2 विकेट के नुकसान पर 7 रन, 2 विकेट खो चुके हैं इस बार मलगर जैसे टीम। बहुत ही बेहतरीन बड़ा शॉट खेलने की कोशिश करते हुए ताकत का जरूर यहाँ पे उपयोग किया था, लेकिन जहां तक फील्डर वहीं पे जरूर शॉट खेलते हुए एक सिंगल रन देखने को मिलता हुआ। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल, अप्रतिम मात्र नक्कीच गोलंदाजी तेवढी चांगली फील्डिंग पाहायला भेटेल। ड्राईव्ह केला जातो या चेंडूवरती, परंतु नक्कीच चांगली फील्डिंग पाहायला भेटेल आणि या एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय, धावसंख्या होती ती म्हणजेच 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती नक्कीच मोठा फटका येईल का? फलंदाज एक चांगला आहे, हार्ड हिटर फलंदाज। दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल
त्याच्यावरती नक्कीच एक पॉइंटच्या दिशेला सुंदर देखना फटका नेत्रदीपक सजवला गेलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार 4 चौकार. बॅटिंग सजवून घ्यायची येणारे 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. 12-27चा टार्गेट आहे म्हणजे प्रत्येक षटका मागेल तुम्हाला नक्कीच धावा बनवावं लागते म्हणजे 14ची सरासरी गाठावी लागेल. तर टीम मीटिंग कमी करायची आहे लवकर फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. चला फिल्डिंग सजवून घ्या आणि नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती एक चांगला गोलंदाज मोहित लेग ब्रेक ऑफ ब्रेक खूप चांगली मात्र गोलंदाजी नक्कीच ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण मोहित सारखा गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतो त्या वेळेला फलंदाजांना मात्र अवघड असतं काम आणि तेच काम इथून मात्र करायचं का स्वप्नील सारखा फलंदाज स्ट्राईक हिडला मोहित इथे उडवलाय स्लॉट मध्ये आणि चेंडू जाईल पार्किंग लॉट मध्ये. मोहित वरती केलाय वार नाही जाणार बेकार चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार षटकार. पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू वरती मोहित वरती घनघाती हमला केला आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार षटकारासाठी धावसंख्या सत्कार निवडते ती म्हणजे 1900 या आकड्यावरती गरज आहे नक्कीच संघाला बॅटिंग टीम साठी आणि तीच फलंदाजी करावी लागेल. ऑफ ब्रेक जर चेंडू आपल्याला पाहायला भेटेल चांगली लेंथ वरती गोलंदाजी करत असताना हा मोहित सारखा गोलंदाज ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला थोडंसं अवघड काम असेल परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो पहिला बोट अगदी स्लॉट मध्ये होता आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये डिलिव्हर केला गेला त्यानंतर दुसरा चेंडू अप्रतिम मात्र हाताळला जाते मोहित सारख्या गोलंदाजाकडून. राऊंड द विकेटने मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणारा गोलंदाज अगदी चांगला गोलंदाज आहे. शॉर्ट बॉल कट केलाय पॉईंटच्या रिजनला मात्र चेंडू निघून जाते थर्डमॅन रिजनला डीप थर्डमॅनला फील्ड केला जाईल एकदा दुहेरी धावीचा प्रयत्न होणार नाही धावसंख्या एक सिंगल निवडते धावसंख्या होते ते म्हणजेच 20 या आकड्यावरती तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झाले. मोहितच्या विचार केला तर पहिला चेंडूवरती षटकार दुसरा चेंडू निर्धाव तिसरा चेंडू सिंगल धाव येणारे 3 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातील अगदी जबरदस्त मॅच दोन्ही संघासाठी नक्कीच 50-50 चान्सेस असेल. इथून चांगल्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर सामना जिंकू शकतो. बॅटिंग गोलंदाजी टीम मध्ये चांगली बॅटिंग केली तर नक्कीच बॅटिंग टीम सुद्धा हा सामना जिंकू शकतो कारण बॅलन्सिंग सामना दोन्ही साईडने पाहायला भेटतोय. साई इलेव्हन पालघर फलंदाजी करत असताना आपला संघ पाहायला भेटतोय. इथे उडावलाय घुटण्यावरती वेट केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. मस्तकाला दस्तक देणारा हा सिक्सर बॉडी लाईन क्लिअर करणारा
निघून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. काय तुफानी फलंदाजी, कडक फलंदाजी या कडक तर रखरखत्या उन्हामधील आणि नक्की षटकारांची अतिशय बाजी करत असताना धावसंख्या होती ती म्हणजेच 32 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि धावा बनवायच्या तर फक्त 8. खरोखरच चांगली फलंदाजी, धडक्केबाज फलंदाजी. शेवटचे 6 चेंडू 8 धावींची गरज आहे. एक जबरदस्त मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. एक खरोखरच कडक मॅच पाहायला भेटेल. 3 षटकार लागवले गेले मोहित सारख्या गोलंदाजावरती, प्रति हमला केला गेलाय आणि नक्कीच काय कडक फलंदाजी पाहायला भेटते. जिग्नेशच्या बाटमधून खरोखरच काय मोठी फटके पाहायला भेटले. अप्रतिम मात्र फलंदाजी करून दाखवली. 6 चेंडू आणि 8 धावींची गरज आहे. या 8 धावी मागील नक्कीच डिफेन्स करेल का रुशाल सारखा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राईट ऑफ द विकेट चांगली गोलंदाजी करेल का रुशाल. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पंच सांगत असताना हा चेंडू वाईट, अतिशय खराब बॉल. नक्कीच पाहायला गेलं तर वाईट चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट हाताळले जातात. इथून उडवला आहे नक्कीच मोठा फटका. अक्षय येतोय चेंडू खाली. 1 धाव, दुसरी धावीचा प्रयत्न होईल का. इथून पाहायला गेलं तर 2 धावा नक्कीच कंप्लीट करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला भेटेल. धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होते ती म्हणजेच 36 या आकड्यावरती. अजूनही नक्कीच 5 चेंडू 4 धाबींची गरज. एक बॉल महत्त्व राहणार आहे कारण इथून रुशाल सारख्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 चेंडू 4 धाबींची गरज. सामना टफ फाईट, रफ अँड टफ सामना पाहायला भेटतोय. पहिली मॅच आजच्या दुसऱ्या दिवसातील आदिवासी ओपन समाजामधील आणि खूप चांगली मॅच पाहायला भेटते. इथे सेट ड्राईव्ह आणि देखील चेंडू निघून जातोय कॉमेंट्री बॉक्सचं स्वागत करण्यासाठी आणि विजयाचं संकनात करणारा हा सिक्सर पाहायला भेटतोय.